राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज संगमनगर रक्का येथे रास्ता रोको आंदोलन। मतदारसंघातील इतर निकृष्ट दर्जाची कामे, ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहनांची होत असलेली वाताहत, यामुळे वाढलेले अपघात या समस्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज संगमनगर रक्का येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलन पुकारल्यानंतर सगळे प्रशासन जागावर तर मग येतं, त्यांच्यावर खरं तर गुन्हे दाखल करायला पाहिजे। पण तुम्ही फसवणूक करताय आमची, आणि ती फसवणूक करतात म्हणून आम्ही आंदोलन करतो। मग आंदोलन करत्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? फसवणूक करणाऱ्यांच्यावर काय करणार? त्या बाबतीमध्ये खरं तर या ठिकाणी वाच्यता फोडायला पाहिजे, त्यांच्याकडून व्यवस्थितपणे उत्तर घ्यायला पाहिजे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रमुख अधिकारी प्रशासनातले या ठिकाणी आहात, मला वाटतं महसूलचे कोणतरी प्रमुख या ठिकाणी बोलवा आणि त्यांनी समोर महसूलचा प्रतिनिधी या ठिकाणी तहसीलदार लेवलचा या ठिकाणी खरं तर यायला पाहिजे। यावेळी आंदोलकांनी गणेशोत्सवाच्या अगोदर जर सर्व रस्ते पूर्णपणे दुरुस्त झाले नाहीत तर हे रस्ते नांगराने उकरून टाकण्यात येईल असंही सांगितलं गेलं। यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या कामाची सुरुवात तातडीने करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे। कुठे त्यांचे बगल बच्चे चॅलेंज पेपरला बातमी देणारे त्यांचे यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ शेलार, पंचायत समिती सदस्य माननीय बबन कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य माननीय बाळासाहेब कदम, डेप्युटी इंजिनियर माननीय पूजा परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय संदीप शितोळे, माननीय रावसाहेब जंगम, पंकज गुरव, राजेश पवार, सत्यजित शेलार, राम कदम, मामा मोरे, दाजी पाटील, वसंत कदम, भरत कदम, अनुप मोहिते, संजय कांबळे, सुरेश लोखंडे, संपत पवार, आकाश पवार, स्वप्नील जाधव, रवींद्र टोळी, संदीप लोहार, विश्वजित पाटणकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे। आणि या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह संतोषी जगदाळे, सतर्क न्यूज पाहत राहा। सतर्क न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेच।